राज्यभरात मान्सूननं दमदार हजेरी लावली। कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे। आजही कोकणाला पावसाचा रेड अलर्ट आहे, तर पूर्व विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे रत्नागिरीमध्ये एनडीआरएफच्या टीम सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहे। मराठवाड्याला येलो अलर्ट जारी झालाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, याशिवाय विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। आजही बरसणार असल्याचं बघायला मिळतंय। कोकणाला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा इशारा आहे। पूर्व विदर्भाला ऑरेंज आणि मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, पुण्यात देखील पावसाची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीत आपण जर बघितलं, 26 तारखेला मान्सून हा दाखल झाला आणि त्यानंतर सर्वत्र पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। त्यात कोकण जो आहे, कोकणाला रेड अलर्ट सगळ्यात आधी कोकणातच मान्सून दाखल झालेला होता आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने मान्सून सरकला। मात्र आता जर आपण बघितलं तर रेड अलर्ट नेमका कुठे, ऑरेंज अलर्ट कुठे, ते देखील आपण जाणून घेणार आहोत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही जर घराबाहेर पडणार असाल तर काळजी घ्या आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा। मात्र ऑरेंज अलर्ट कुठे ते सुद्धा आता जाणून घेणार आहोत। नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। शिवाय आज मुंबईमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। सकाळपासून वातावरण ढगाळ आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घराबाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक बघा, छत्री, रेनकोट सोबतच ठेवा। 26 मे रोजी मान्सूनच्या आगमनानंतर शहरात काही भागात 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली होती आणि आज सुद्धा मुंबई आणि ठाण्यात पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। पावसाचा अंदाज आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात। सचिन, आपण पाहतोय मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा अंदाज आहे। सध्या तुम्ही कुठे आहात आणि आजची मुंबईमधली काय परिस्थिती आहे? नक्कीच सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल। तसेच मुंबईच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। आपण सध्या दादर चौपाटीवरती आहोत आणि इथली दृश्य आपण बघू शकतोय। मुंबईमध्ये आज जवळपास दुपारी 1च्या सुमारास हाय टाईड असून त्या दरम्यान जवळपास समुद्रामध्ये 4.94 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात आणि जशी हाय टाईडची वेळ जवळ येते तसं आपण बघतोय की समुद्राला उधाण येताना आपल्याला दिसून येते। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची अक्षरशः दाणादाण उडालेली होती। लोकांच्या घरामध्ये, रस्त्यावर, रेल्वे रुळावर, एवढंच काय तर मेट्रो स्थानकात देखील पाणी शिरल्याचं आपल्याला दिसून आलं आणि तशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून आता पालिकेकडून उपाययोजना देखील करण्यात येतात। आपण बघतोय की सगळ्याच यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे आणि मुंबईच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने सगळ्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा। अगदीच या संदर्भातले अपडेट पुढे घेत राहू सचिन। धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सर्व माहितीसाठी। मुंबईनंतर आपण थेट जाऊयात लातूरमध्ये। आपण पाहतोय लातूर जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसलेला आहे। कांद्यासह टरबूज उत्पादक अडचणीत सापडलेले आहेत। काढणीला आलेल्या शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। थेट शेताच्या बांध्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी। पाहूया। लातूर जिल्ह्यात मागच्या 10 दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो आता लातूर जिल्ह्यातल्या शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय। मागच्या 10 दिवसापासून जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो इथल्या शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय। तरुण शेतकरी आपल्यासोबत 2 महिन्याखाली म्हणजे 15 एप्रिल मध्ये मी लागवड केली, 15 मार्च मध्ये केली होती लागवड आणि 2 महिन्याचं हे पीक आहे। मला वाटलं की पाऊस जो आहे तो जून मध्ये येईल, शक्यतो जून मध्ये येतो, पण हा अवकाळी पाऊस आल्यामुळं माझ्या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे। मला असं वाटतं की शासनाने आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं काहीतरी बघावं, आम्हाला मदत वगैरे द्यावी। ऐन मे महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केलाय। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी कुठेतरी आता मदतीची अपेक्षेची वाट पाहतोय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।
तर निश्चितच पावसानं धुमाकूळ घातला, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. मावळला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. कार्ला गावातील एका शेतकऱ्याने 1.5 एकरामध्ये पॉली हाऊस तयार करून ढोबळी मिरचीची लागवड केलेली होती. 90 दिवसांनी फळं तोडणीस आली, मात्र पावसाचं पाणी पॉली हाऊसमध्ये शिरल्यानं 70 ते 75 लाख रुपयांचं नुकसान झालं. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या संदर्भात अधिकची माहिती. ते आपण पाहूयात, मात्र त्याआधी इथल्या नुकसानीचा आढावा आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळेंनी घेतला. पाहूया. गेले 8 दिवस झाले मावळात तिन्ही पावसाने धो पाऊस पडत आहे. या पावसाने कहरच केलेला आहे. मात्र हे होत असताना शेतकऱ्यांचं मोठं जे आहे ते नुकसान आपल्याला बघायला मिळत आहे. ह्या लोणावळ्याच्या जवळच्या पॉली हाऊसमध्ये या 1.5 एकरामध्ये यांनी ढोबळी मिरचीचं पीक लावलं होतं. मात्र हातातोंडाशी आलेलं हे पीक जे आहे आता हे पूर्ण खराब झालेलं आहे. अवकाळी पावसाने सगळं नाश केलेला आहे. आपण बघा इथलं जम हे पीक वाचवण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. त्यांनी 2-3 मोटारी इथे लावलेल्या आहे. आपण बघा मोटारी लावल्या, मात्र इथलं जो दिवसरात्र जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे कुठेतरी हे पाणीही इथे निघण्यासाठी तयार नाही. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांचं 80 ते 85 लाखाचं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसत आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. मावळमधली आपण परिस्थिती तर बघितली, मात्र पुणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामातला एक मोठा गैरप्रकार आता समोर आला. कंत्राटदारा करून चक्क नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे. ती कशी, पहा खास रिपोर्ट. स्मार्ट सिटी असलेल्या पुणे महापालिकेचा स्मार्ट कारभार पाहून तुमच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ पहा. अगदी निर्लज्जपणे पुणे शहरात नालेसफाईच्या नावाखाली नाल्यातला गाळ पुन्हा नाल्यात टाकून जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. पुण्यातील बिब्वेवाडी आणि सरकार नगर भागातील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली आणि त्यावरून पुणेकरांनी महापालिकेच्या कामावर संताप व्यक्त केलाय. त्यामुळे महापालिकेनंही स्पष्टीकरण जारी केलं. महापालिकेकडून या प्रकाराची गंभीर दखल. ठेकेदाराची बिलं तपासणीनंतरच देणार. चुकीचं काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. पुणे महापालिकेनं नालेसफाईसाठी 26 कोटी रुपये मंजूर केले. त्यानुसार नालेसफाईची कामं सुरू आहेत. मात्र मान्सून पूर्व पावसानंच पुण्याच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. त्यामुळे नाल्यातला गाळ नाल्यात आणि नालेसफाईचा पैसा कंत्राटदाराच्या खिशात जातोय. त्यामुळे आता महापालिकेची अशी स्मार्ट कामं होणार असतील तर पुण्याच्या स्मार्ट नेतृत्वानंही विचार करण्याची गरज आहे. तसंच या सडक्या वृत्तीला धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे. अन्यथा पुणेकरांना पुराच्या पाण्यातून वाट काढत राहावं लागणार, एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर दरवर्षी पुण्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आता पुणेकरांचे हे हाल नेमके कधी संपणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. मात्र राज्यभरातली पावसासंदर्भातली, मान्सून संदर्भातली काय परिस्थिती पाहूयात वेगवान स्वरूपात टॉप 5 मध्ये. यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान आता 106% पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा नवीन अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. दरम्यान IMD जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जुलैमधील पावसाची अंदाज जो आहे तो व्यक्त केला जाणार आहे. सांगलीमधील पावसाचा आठवडा बाजाराला मोठा फटका बसलेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे जुना कुप्पडा रोडवरील मंगळवारच्या बाजारावरती परिणाम झालाय. भाजी विक्रेत्यांची चांगलीच दाणादाण उडवली. रस्त्यावरती साचलेलं पावसाचं पाणी थेट बाजारामध्ये शिरलं. यवतमाळसह पुसद शहरामध्ये मध्यरात्री पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि या अचानक आलेल्या पावसामुळे आता नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. यवतमाळ, पुसद, महागाव, आर्णी आदी ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालं. 600 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील गावांमध्ये ओढ्याचं पाणी शिरलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते. बदनापूर तालुक्यातील सुपना नदीला पूर आलाय, तर घनसावंगी तालुक्यातील अनेक नद्यांनाही पूर आला. काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे 2 जनावरं दगावली. दरम्यान जालना जिल्ह्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येडशीमधील रामलिंग धबधबा जो आहे तो ओसंडून वाहताना आपल्याला दिसतोय आणि इतिहासात पहिल्यांदा मे महिन्यातच धबधबा प्रवाहित झालेला आहे. त्यामुळे आता पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. जळगाव शहरासह अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे वातावरणात गारवा आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून अनेक भागात पावसामुळे वीज कपातीचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील एकुरका गावामध्ये टरबूजाच्या बागेचं नुकसान झालं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. टरबूजाच्या शेतात पाणी साचल्यानं ते सडायला सुरुवात झालेली आहे. तर पिकाचं आर्थिक नुकसान झालं तर आता पेरणीसाठी ते पीक शेताबाहेर कसं काढायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. वर्धा जिल्ह्यामध्ये बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचंही नुकसान झालं. सतत आलेल्या पावसानं सवंगणी करून ठेवलेल्या तीळ हे पूर्णतः खराब झाले असल्याचं देखील पाहायला मिळालं. त्यामुळे शासनानं तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी ही मागणी केली जाते. शहादा तालुक्यातील सुलवाडा या परिसरामध्ये शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. चक्रीवादळामुळे केळी पिकं आडवी झाले. एक्सपोर्ट करण्यासाठी लावलेली केळी आडवी झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. काही महिन्यातच केळी विदेशात विकण्यासाठी पाठवण्यात येणार होती. सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. द्राक्ष बागांच्या गर्भधारणेच्या काळात पाऊस झाल्यानं द्राक्ष बागांवर मोठा परिणाम झाला. काय नुकसान झालेलं आहे? काय पाण्याने गाडीने शेकन आहे. सांभाळून जातं की सांभाळायचे पैसे तर इतकं महाग आहे. किती रुपये इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, किती अपेक्षित होतं? आणि यानंतर तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या. आयकर विभागानं ITR दाखल करण्याची मुदत वाढवलेली आहे. रिटर्न फाईलसाठी आता 15 सप्टेंबरची डेडलाईन देखील देण्यात आलेली आहे. ITR फॉर्ममध्ये व्यापक बदल करण्यास आणि सिस्टीम तयार करण्यास हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या बदलामुळे ज्या करदात्यांना त्यांचं खात्यांचं ऑडिट करण्याची आवश्यकता नाही त्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळाला आहे. शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीला आता ब्रेक लागणार आहे. कारण 2 जूनपासून राज्यभरात शिक्षकांचं एकाच वेळी प्रशिक्षण सुरू होणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. शिवाय महत्त्वाचं म्हणजे NCERT मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची ओळख, मूल्यांकन, स्कॉप अशा विविध 20 विषयांची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. राज्यातील आणखी एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली. शनी शिंगणापूरला जाण्यासाठी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. हा रेल्वे मार्ग राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान असेल. तब्बल 22 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी सुमारे 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली आहे. पावसाळ्यामध्ये मेट्रो सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी MMMOCL तर्फे आता मेट्रो 2A आणि 7 या मार्गिकांसाठी पावसाळी आराखडा तयार करण्यात आला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यानुसार वाऱ्याचा वेग मोजणारी यंत्रणा, स्थानकात कॅमेरे अशा सुविधा उभारल्या जातील. 34 मेट्रो गाड्यांची वॉटरप्रूफ चाचणी केली आहे. तर मुसळधार पावसातही गळती होणार नाही याची खातरजमा करण्यात आलेली आहे. वडाळा, घाटकोपर, कासार, वडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाण्यात सुरू आहे. 28 मे ते 1 जून या कालावधीमध्ये माझीवडा मेट्रो स्थानक निर्माण कामं केली जाणार आहे. या कामासाठी विवियाना मॉलजवळच्या उड्डाणपूल वाहतुकीसाठी मध्यरात्री बंद करण्यात येणार आहे.
आणि आता लवकरच IPLची फायनल असणारे अगदी काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळे बघूयात IPL संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स. बंगळुरूने लखनौला हरवून क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश केलेला आहे. अखेरच्या साखळी सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने बंगळुरूसमोर 228 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलेलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग बंगळुरूने 18.4 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावत 230 धावा करत पूर्ण केल्या. हे बंगळुरूने पार केलेलं सर्वोच्च धावांचं लक्ष्य ठरलेलं आहे. ऋषभ पंत याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झंझावाती शतक झळकावलं. ऋषभ पंत याने 29 बॉलमध्ये या हंगामातील दुसरं तर 19वे अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पंतने पुढील 50 धावांसाठी आणखी 25 बॉलचा सामना केला. पंतने अशा प्रकारे 54 बॉलमध्ये शतक केलं, तर पंतने या खेळीसाठी टीकाकारांना चोख उत्तर दिलं. लखनौच्या विजयामुळे बंगळुरूने पॉइंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान पक्क केलं आणि गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर घसरलं. याआधी सोमवारी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत अव्वल क्रमांक मिळवला. मुंबई 4थ्या क्रमांकावर राहिले. तर IPL मॅचमध्ये विराट कोहलीनं आता नवीन विक्रम केलेला आहे. जगात कुणालाही नाही जमलं ते विराटनं केलं. त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 9,000 रन्स जे ते पूर्ण करण्याचा पराक्रम केला. T20 क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी 9,000 धावा करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला. विशेष म्हणजे आतापर्यंत विराट व्यतिरिक्त कोणत्याच खेळाडूला एका संघासाठी T20 मध्ये 7,000 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. तर T20 मध्ये एकाच संघासाठी सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पाठोपाठ फक्त रोहित शर्मा आहे. त्यानं मुंबई इंडियन्ससाठी 6,060 धावा केलेल्या आहे. मात्र आता विराटचा नवीन विक्रम बघायला मिळतोय. RCB साठी त्यानं तब्बल 9,000 रन्स 9,000 धावा केलेल्या आहेत. तर RCB आता क्वालिफाय 1 मध्ये सुद्धा गेलेली आहे. त्यामुळे आता पुढची देखील प्रवास जो RCBचा आहे तो बघणं रंजक असणार आहे. यानंतर पुढे पुण्यासंदर्भातल्या अपडेट्स. पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे वाघोलीमध्ये रस्ते पाण्याखाली गेले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. साचलेल्या पाण्यातून लाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते. शिरूरच्या धामारी या ठिकाणी बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेलेला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार केलाय. या मुसळधार पावसानं बेल्हा जेजुरी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसतोय. मावळमध्ये शेतकऱ्यांच्या पावसामुळे भात पेरणी रखडलेली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप भात पिकाच्या पेरण्या पूर्ण होत असतात. मात्र यंदा पावसाने अनेक शेतकऱ्यांची गणितं बिघडवली आहेत.